ना आमचं घर मोठं, ना आमचं घराणं मोठं, ना आमचा सातबारा मोठा, पण आमचा नेता मोठा आहे म्हणून आम्ही मोठे होऊ शकतो। आणि त्यामुळेच माननीय चरणराजजी चौरे साहेबांच्या सारखा अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतला एक शेतकऱ्याचा मुलगा आज जिल्हा परिषदेमध्ये मातब्बरांच्या समोर उभं राहून शिवसेनेचा गटनेता म्हणून डरकाळी फोडू शकतो, कारण त्यांच्या पाठीशी माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे अत्यंत खंबीरपणाने उभे आहेत। आम्ही बघितलाय माननीय चरणराजजी चौरेंचा संघर्ष, अनेक संकटांना अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं। पुतळ्याचा संघर्ष असेल, मालकशाहीचा संघर्ष असेल, पण मला वाटतं की बघा, दोनच ओळी जर सांगायचं झालं तर मी एवढंच म्हणेन की चरणराजजी चौरे आपलं गाव आहे पेनूर, चरणराजजी चौरे आपलं गाव आहे पेनूर, आणि तुम्ही मोडून टाकलात मालकशाहीचा गुरूर। हा मालकशाहीचा गुरूर संपून त्यांना पूर्णपणाने बेनूर करण्याचं काम या पेनूर गावाने केलेलं आहे। आणि आम्ही त्यावेळेला बातम्या बघितल्या की अगदी आपल्या घरासमोर काही लिंबू, मिरच्यान, टाचण्यान, सुयान, काय काय, म्हणजे मानवी प्रयत्न आपले थांबले म्हणून सगळा जादू टोणा अमक तमक सगळं केलं, पण त्यांना माहितीच नाही तुम्ही कितीही लिंबू मिरच्या टाका, तुम्ही कितीही मांत्रिक बोलवा, पण एकनाथजी शिंदे साहेब नावाचे जादूगार ज्यांच्या सोबत उभे आहेत ना, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का कधी लागू शकत नाही।